पाणी भरलंय। आज ओवीला शाळेमध्ये घ्यायला आले, खूप पाऊस लागलेला आहे बघा, सगळीकडे पाणी भरलेलं आहे आणि आता इकडे बघा पाऊस पडतो। ये खूपच पाऊस आणि वारा सुटला होता, पाणी सगळीकडे भरलेलं आहे, त्यामुळे गाडी घेऊन आलो, रिक्षा घेऊन आलो, तरी पण सगळी पूर्ण भिजलेली आहे, खूपच पाऊस पडलेला आहे। आता ओवी आणि काव्याला रिक्षामध्ये घेतलंय आणि आम्ही निघालो। केवढा पाणी साठलंय बघा, इकडे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। गाड्या बंद पडेल, किती होता पाणी? हो जाम पाणी होती, कडच आहे तो, ते बघ तेवढं पाणी येते बघ, ते पण पाणीच आहे। भाऊ इकडनं बघ, समोर ना बघ, समोर ना बघ, ते बघ, नाही नाही तो बघ केवढा पाणी भरलंय, नक्कीच इकडनं दिसते म्हणे, इकडनं पडशी, हो ना पाणी जास्त आहे ते, मग जास्त येताना टू व्हीलर घेऊन येत होतो तेव्हाच काय मला खूपच पाऊस आला, त्यामध्ये सगळ्यांच्या टू व्हीलर पाण्यामध्ये अडकलेल्या दिसल्या, म्हणून मग टू व्हीलर कॅन्सल करून रिक्षा घेतली आमच्या ओवीला आणि काव्याला। काव्याची रिक्षा आहे पण ओवीची रिक्षा नाही लावलेली, पण मग उशीर होण्यापेक्षा काव्याला काय केलं, बरोबर घेतलं दादांना आपण। ओवीला मजा आली ना? काय करतेस? पाप्या घेते काय ते साठलंय आमच्या कामाला ज्या वहिनी येतात, अर्चना वहिनी, त्यांच्या घरामध्ये पाणी खूप शिरलं, त्याच्यामुळे त्या आपण आज नेमकी आत्ता जस्ट फोन आला की त्या येत नाही, म्हणजे आज सगळंच घोटाळा, कारण की आज मी सकाळी सुद्धा बाहेर गेलेले होते आणि लगेच घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि परत इकडे ओवीला आणि काव्याला घ्यायला आले, त्यामुळे आता सगळी कामं तशीच राहिलेली होती, ती आता घरी जाऊन परत कपडे भांडी आधी करावी लागेल। आता पाणी सगळीकडनं कमी झालंय, पण मगाशी केवढं पाणी आहे पण कमी आहे। मगाशी तो गाडी तिथं बंद पडल्या दोन, ती गाडी रिटर्न नेली मी। तो बघ उभी राह ना तू, हा बघ पाणी, हा बघ मामाच्या दिसते बघ ना, ते बघ दिसते थोडा पाणी पाणी आलंय बघ। फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत, खूप पाऊस होता, खूप गाडी सुद्धा, आता माझी ज्युपिटर आहे ती सुद्धा स्टार्ट होत नाहीये, एवढी ती गारटलेली आहे आणि इतका वारा सुटला का इकडनं तिकडनं पाऊस येऊन सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। खालचा रस्ता आमचा जो होता तो तर बंदच झालेला, इथे बघा ज्युपिटर मी खाली ठेवून दिलेली आहे, बाहेरच ठेवलेली होती तर ती चालूच आता होत नाहीये आणि सगळ्या गाड्या ज्या तिकडच्या रस्त्याने यायच्या त्या आता इकडच्या रस्त्याने यायला लागलेल्या आहेत, कारण की पाणी भरल्यामुळे ना रस्त्याचा अंदाज देत नव्हता ते आणि तिथे गटर वगैरे आहे ना, त्या गटारामध्ये कोणतरी एक महिला आहे, ती गाडी येताना बाईकवरनं येताना त्या गटारातच पडली, त्यामुळे तिकडचा रस्ता पूर्ण आत्ता बंद केला आणि आम्ही आता सगळी केस वगैरे, जरी छत्री असो रेनकोट असो, केस वगैरे सगळं पूर्ण भिजले। आणि आता एक असं झालं की अर्चना वहिनी आहेत आमच्या ज्या कामाला येतात, त्याच नेमक्या आज येणार नाहीत, म्हणजे ते पण आत्ता जस्ट कळलं 12-12:30च्या नंतर, आता वाजलेले 1-12:30ला रिक्षामध्ये असतानाच, कारण की त्यांच्या घरामध्ये पाणी म्हणजे वारा सुटल्यामुळे सगळं त्यांचं कापड वगैरे जे काय बांधलेलं होतं ते सगळं फाटलं आणि पडलं, तर त्यांचे गणपतीचा कारखाना पण आहे, त्यांचा मुलगा चालवत होते, गणपती सगळे भिजलेत आणि सगळीकडे घरामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, त्यामुळे त्या आज येणार नाही। तर टायमावरती आता असं झालं की लाईट पण गेलेले आहेत आणि लाईट गेल्यामुळे मशीनला कपडे राहिलेत, अजून माझी भांडी सुद्धा व्हायची राहिलेली आहेत, तर आता चला भांडी पहिले घासते। आता मुलं तर जेवायला आता टिफिन संपून आलेत, पण जेवायला बसले, ओवी जेवायला बसलेली आहे, ओवी हाय करा, टीव्ही बघते।
तर एवढा सारा पाऊस पडलेला आहे आणि एका पावसामध्ये एवढी अशी आमच्याकडे पाणी साठत आहे, कारण खूप जोराने पाऊस आलेला. तर तुमच्याकडे पण पाऊस असाच पडतोय का? आता माझी कामं झालेली आहेत आणि आत्ता पाऊस जस्ट थांबलेला आहे, तरी पण आता खूप पाऊस भरलेला आहे. आली ना सर की एवढी जोराची येते की सगळीकडे पाणी करून जाते. तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल की केवढं पाणी सगळीकडे आमच्या इथं भरलेलं आहे. तर तुमच्याकडे पण जर भरत असेल किंवा तुमच्याकडे पण असाच पाऊस पडत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.